नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक। पोलिसांनी मध्यरात्री त्याला पुण्यात आणलं। थेरगाव रुग्णालयात रात्री निलेशची वैद्यकीय तपासणी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली, तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला। संपूर्ण प्रवास त्याने वेगवेगळ्या कारने केला, तर नेपाळचा भेरवा शहरात लॉजमधून त्याला अटक करण्यात आली। हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही। सुपेकर हे हगवणे बंधूंचे मामा, तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। सुपेकरांची TV9ला माहिती। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीत किती तथ्य आहे हे तपासणार। वैष्णवी प्रकरणात कोणी दबाव आणू नये या दृष्टीने काही निर्णय घेतलेत। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चुकीच्या पद्धतीने शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल असंही वक्तव्य। सुशील हगवणे आणि शशांक हगवणेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्याने गुन्हा दाखल। 2022 मध्येही केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज। मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं नाही, हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्याने माझ्यावर टीका। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांचं स्पष्टीकरण। माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करत असल्याचं वक्तव्य। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। जबाब नोंदवलेल्यांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश। वैष्णवी मृत्यू प्रकरणाची सर्व उत्तरं महिला आयोगानेच द्यावी। उत्तरं देता येत नसेल तर पदावर थांबू नका। अध्यक्षपदावर बसण्यासाठी चाकणकर अयोग्य, अंधारींचा हल्लाबोल। अजित पवार गोचिडासारखं अर्थ खात्याला चिकटून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाही, लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक, सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असाही उल्लेख। लक्ष्मण हाकेंचे कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले? हाकेंच्या अजित पवारांवरच्या टीकेला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे, प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा। पवार काका पुतणे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। जिथे प्रस्ताव नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येतो कुठे? सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट। महाविकास आघाडी भक्कम होती आणि राहील। आगामी निवडणुका एकत्रितपणे आम्ही सामोरं जाऊ। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण। महत्त्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात। निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। हिंदी भाषा आता मुंबईची बोली भाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, सरनाईकांचं वक्तव्य। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे हे इगतपुरीतील विपश्यना केंद्रात आहेत। गेल्या 8 दिवसांपासून ते ध्यान साधनेत मग्न आहेत। धनंजय मुंडेंनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला, ही चांगली गोष्ट आहे। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी जाणार आहेच। लवकरच अजितदादा पक्षातूनही हकलपट्टी करतील। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचं वक्तव्य। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड। नावीद मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र। भारत पाकिस्तान युद्धाची स्थिती असताना नागपूरच्या सुनीता जामगडेनं 2 तासात एलओसी ओलांडली। 4 किलोमीटर अंतर पार करून जखमी अवस्थेत गेली पाकिस्तानला। सुनीताची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। रवी वर्माने 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली। ठाण्यातून एटीएसने अटक केलेल्या रवी वर्माबाबत हे धक्कादायक खुलासे। भारताची संवेदनशील माहिती पाकला पुरवणाऱ्या आरोपी रवींद्र वर्माला अटक। ठाण्यातून दहशतवादी विरोधी पथकाकडून ही कारवाई। आरोपी रवींद्र वर्मानं हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकला माहिती पुरवल्याचा समोर। तिघांवर गुन्हा दाखल। दहशतवाद पुन्हा वाढला तर चिरडून टाकू, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर। लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार। आम्ही पाण्यावरचा अधिकार सोडणार नाही। सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तान आर्मी चीफ असीम मुनीरची पोकळ धमकी। भारत पाकिस्तानच्या सीमेवरील 5 राज्यांमध्ये आज मॉकड्रिल। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा ही 5 राज्य आणि चंदीगड या एका केंद्रशासित प्रदेशात मॉकड्रिल होणार।
रशियाचा पाकिस्तानशी $2.6 अब्ज म्हणजे जवळपास 22,000 कोटींचा करार. या आर्थिक सहकार्यातून दोन देशांदरम्यान लष्करी आणि तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात, तज्ज्ञांचा इशारा. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होणार. यात्रेसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या बालटालमध्ये सुरक्षा तैनात. यात्रेकरूंसाठी तंबू बनवण्याचं काम सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी. अमेरिकन प्रशासनाचा न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात दावा. तर तिसऱ्या देशाच्या सहभागाशिवाय शस्त्रसंधी भारताची भूमिका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून पूंछमधील बाधित कुटुंबियांना नोकऱ्यांचं नियुक्तीपत्र. मोदी सरकार जम्मू काश्मीरच्या जनतेच्या पाठीशी. नुकसानासाठी भारत सरकार लवकरच पॅकेज जाहीर करेल, शहांची माहिती. आमिर खान शाहरुख खानला पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, पण याच आमिर खान शाहरुख खान देशप्रेम यांचं पहलगाम हल्ल्यावेळी दिसलं नाही. मंत्री नितेश राणे यांची टीका. तर या लोकांसोबत सेल्फी घेण्यापेक्षा अहिल्यादेवींसमोर नतमस्तक होऊन सेल्फी घ्या, नितेश राणेंचा हल्लाबोल. पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपात जाणार. हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नागपूर ग्रामीण काँग्रेसची बैठक. आपण कुठे ना कुठे कमी पडल्यामुळे निवडणुकीत पराभव झाला. ईव्हीएममध्ये घोटाळा नाही होऊ शकत, नागपूरचे निरीक्षक रणजित कांबळेंचं वक्तव्य. जिल्हाधिकाऱ्यांना सांगून काही कार्यकर्त्यांनी पीक विमे त्यांना दिले. संजय जाधव यांचं नाव न घेता स्वाभिमानीच्या किशोर ढगेंवर आरोप. तर निवडणुकीत स्वाभिमानीचा धोका लक्षात घेता जाधवांचं विधान. किशोर ढगेंचं संजय जाधवांना उत्तर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 3 दिवस मनसेच्या बैठका. शिवतीर्थवर 3 ते 5 जून दरम्यान स्थानिक बैठकींचं आयोजन. राज्यातील प्रमुख नेते या बैठकीला हजर असणार. पश्चिम रेल्वेच्या 162 फेऱ्या आज रद्द. कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतल्याने लोकल रद्द. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस जलद मार्गावर वळवण्यात येणार. कोस्टलचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला. कोस्टलच्या उर्वरित 2 आंतरमार्गिकाही खुल्या करण्यात आल्याने मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार. मुंबई पालिकेचा मालमत्ता करवाढ रोखल्यास पालिकेवर आर्थिक संकट. गेल्या दशकभरात मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ नाही, यामुळे करवाढ गरजेची, पालिका अधिकाऱ्यांचं मत. पालिकेच्या 15.89% दरवाढीला नागरिकांचा विरोध. कांदिवली पूर्वमध्ये सोमवार आणि मंगळवार पाणीपुरवठा बंद राहणार. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद, प्रशासनाची माहिती. नवी मुंबईच्या मोरबे धरण परिसरात 417 मिलीमीटर पावसाची नोंद. 3 वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात अधिक जलसाठा. सद्यस्थितीला 40.77% जलसाठा शिल्लक. पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार. इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित. पुण्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास परवानगी बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार. खासगी कार्यक्रमासाठी 7 दिवस आधी पूर्व परवानगी आवश्यक. सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद. सिंहगड किल्ल्यावर वन विभाग, पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई. राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मिळणार मदत. राज्यात 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांची संख्या 681 वर, तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 411 वर. आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद. 1 लाख विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली. 5 दिवसात 35,128 विद्यार्थ्यांनी भरले पसंती क्रम. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 15 जून रोजी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा एकाच सत्रात घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 2 सत्रात परीक्षा घेतली तर गोंधळ होईल, न्यायालयाचं म्हणणं. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा वेतनवाढ. 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीत निर्णय. विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी TV9 मराठीतर्फे पुण्यात आज आणि उद्या एज्युकेशन एक्स्पो. तज्ज्ञांकडून करिअरविषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टची संधी. हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड, पुणे येथे कार्यक्रम. मुंबईत 1 जूनपासून बेस्टच्या 30 मार्गांमध्ये बदल होणार असल्याची घोषणा. सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने बदल केल्याची माहिती. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात 794 शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या. हरकती मांडण्यासाठी अजून 10 दिवसांची मुदत वाढवून देण्याची वनपुरीतील शेतकऱ्यांची मागणी. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यातर्फे मुरबा गणेश भक्तांसाठी पॅसेंजर बोट. हजारो गणेश भक्तांचं स्वप्न पूर्ण. कल्याणच्या बल्यानी परिसरातील एका शाळेची भिंत कोसळली. 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर 3 लहान मुलं गंभीर जखमी. शाळेच्या बाजूला असलेली धोकादायक झाडं, भिंत तोडण्याचं काम सुरू.
बँकांची कर्ज खाती आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीत तिप्पट वाढ, एका वर्षात 36,000 कोटींना गंडा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 122 प्रकरणांचं फेरवर्गीकरण. पिंपरी चिंचवडमध्ये 29 मे ते 31 मे दरम्यान पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन. रसिकांना शनिवारपर्यंत 90 चित्रपट मोफत पाहण्याची संधी. जळगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भव्य रॅली. 300हून अधिक वाहनांचा या रॅलीमध्ये सहभाग. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाचा जोर ओसरल्यानं पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला. साताऱ्याच्या माण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी. शेती आणि घरांचं नुकसान झालेल्या महिलेला अश्रुरानावर. महिलेनं जयकुमार गोरेंसमोर आपली व्यथा मांडली. कोकणात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. कोकणातील शेतकरी कर्ज बुडवत नाही. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत, भरत गोगावलेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यातील पावसासह हवामान बदलामुळे कापूस पेरणी रखडली. पेरणी उशिरा होत असल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता. धुळ्यातील नकाने रोड सलग 3ऱ्या दिवशी खचला. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठिय्या आंदोलन करत रास्तारोको. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. जळगावच्या महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या पालिकेवर मोर्चा. मार्केटमधील अतिक्रमण, भाडेवाढसह इतर मागण्यांसाठी पालिका आयुक्तांना दिलं निवेदन. बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळामध्ये 140 गावांचं पाण्यासाठी आंदोलन. आम्हाला विमानतळ नको, पाणी द्या असं म्हणत महिलांचा आंदोलनात सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये दरोडा प्रकरणी 7वा आरोपी अटकेत. उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा प्रकरणी देविदास शिंदेंना अटक. लड्डांच्या घरी सोनं आणि चांदी असल्याची माहिती त्यानेच साथीदारांना दिल्याची माहिती. नांदेडमध्ये आमदार जितेश अंतापूरकरांच्या हस्ते देगलूर बिलोली आगारातील नव्या 20 बसेसचं लोकार्पण. नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार. नंदुरबार जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 70% पुस्तकं उपलब्ध. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने पाण्याची तपासणीसाठी सर्वेक्षण. आतापर्यंत 43 गावांच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. सातारा जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांची नोंद. एका रुग्णावर सातारा जिल्हा रुग्णालय तर एकावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू.